स्मृतीस्थळावरती उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। आज बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा आपल्याला दिसून येतात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे स्मृतीस्थळावर पोहोचले। प्रत्या आपण बघतोय की उद्धव ठाकरे त्यासोबत ठाकरे कुटुंबीय आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आलेला आहे। इथे स्मृतीस्थळावर अभिवादन केलं जाईल। त्यासोबत याआधी सर्व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, आमदार, त्यासोबत माजी नगरसेवक हे स्मृतीस्थळाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांचं अभिवादन झालेलं आहे आणि सर्वजण हे वाट बघत होते की उद्धव ठाकरे कधी येतात आणि उद्धव ठाकरे आल्यानंतर काही घोषणा सुद्धा या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आल्या। काल ज्या प्रकारे गोंधळ झाला तो गोंधळ या स्मृतिदिनी होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी या ठिकाणचे स्वयंसेवक असतील किंवा मग मुंबई पोलीस असतील त्यांनी घेतलेली आहे आणि तशा प्रकारे अतिरिक्त पोलीस फौजफाटा असेल, शिवाय सुरक्षा या ठिकाणी वाढवली आहे। इथे आपण दृश्यांमध्ये बघतोय उद्धव ठाकरे हे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करतायत। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील, नेते या ठिकाणी आहेत, आनंद गीते, चंद्रकांत खैरे, त्याशिवाय इतर जे ठाकरे गटाचे आमदार आहेत ते सुद्धा या स्मृतीस्थळावर त्यांनी अभिवादन केलं आणि हे सर्व नेते उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियाची वाट बघत होते आणि रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल होऊन अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात। वेदांत, आपण सकाळपासून बघतोय की ठाकरे गटाचे नेते हे या ठिकाणी येत आहेत, अभिवादन करतायत। शिंदे गटाचे काही नेते काल येऊन गेले होते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काल जो काही प्रकार घडला, शिंदे गटाची भूमिका नेमकी काय? मी जसं आधी म्हटलं की मागच्या वर्षी सुद्धा आपण बघितलं स्मृती दिनाच्या आदल्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे नेते म्हणजे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच इतर शिंदे गटाचे नेते यांनी स्मृतीस्थळी येऊन अभिवादन केलं होतं आणि यंदाच्या वर्षी सुद्धा कुठल्याही प्रकारे वाद होऊ नये असा विचार करत त्यांनी काल साधारणपणे 7-7:30च्या नंतर या ठिकाणी स्मृतीस्थळावर आले होते, अभिवादन केलं आणि त्याच वेळेस शिवसेना ठाकरे गटाचे काही नेते या ठिकाणी पाहणी करण्यासाठी, तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते आणि त्यामुळे घोषणाबाजी झाली, गोंधळ झाला, धक्काबुक्की झाली आणि या सगळ्या गोंधळानंतर म्हणजे साधारणपणे 2-2.5 तास काल रात्री गोंधळ झाला आणि त्यानंतर पोलिसांनी सर्वांना शांत केलं आणि त्यानंतर आता आपण बघतोय की सर्व हे शांततेत आजच्या स्मृतिदिन व्हावा यासाठी पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे। शिवाय इथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काही स्वयंसेवक आहेत, ठिकठिकाणी आपण ते स्वयंसेवक बघतोय जे अगदी शिस्तीत राज्यभरातून आलेले शिवसैनिक असतील, मग ते दोन्ही गटाचे असतील, या सर्व शिवसैनिकांना मग किंवा इतर नेते असतील त्यांना अभिवादन करण्यासाठी आतमध्ये त्यांना सोडतायत। जे व्हीआयपी जे नेते आहेत त्यांना स्मृतीस्थळाच्या आतमध्ये जाऊन अभिवादन करता यावं तशी तयारी इथे करण्यात आलेली आहे आणि आता आपण बघतोय उद्धव ठाकरे हे अभिवादन करून श्रद्धांजली वाहून बाहेर येत आहेत। कदाचित ते कालच्या सगळा जो गोंधळ झाला, कालचा राडा झाला त्यावर प्रतिक्रिया माध्यमांना देत का, कारण आदित्य ठाकरे यांनी काल प्रतिक्रिया दिली होती, संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली, इतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते त्यांनी प्रतिक्रिया दिली, शिंदे गटाच्या काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती, मात्र उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया अद्याप या सगळ्यांवर आलेली नाही। त्यामुळे श्रद्धांजली वाहिल्यानंतर, अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देतात का हे पाहावं लागेल। प्रज्ञा, निश्चित उद्धव ठाकरे सध्या काय प्रतिक्रिया देणार का याची उत्सुकता असेल, कारण का ठाकरे गटाच्या वतीने अत्यंत तिखट प्रतिक्रिया कालच्या सगळ्या घडामोडींवरती उमटलेल्या आहेत। आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली होती। वेदांत, काहीसा संवेदनशील भाग झालेला आहे कालच्या या सगळ्या प्रकारानंतर शिवाजी पार्कचा। पोलीस काय खबरदारी घेत आहेत? जसं आपण सकाळी या ठिकाणचे डीसीपी मनोज पाटील यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आधी जे नियोजन केलं होतं त्या नियोजनात काहीसा बदल करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक असतील, त्यासोबत SRPF ज्या तुकड्या असतील त्या इथे तैनात करण्यात आले आहे आणि शिवाजी पार्कचा परिसर, दादरचा परिसर या ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। दोन्ही गटांचे नेते असतील, पदाधिकारी, कार्यकर्ते हे समोरासमोर येऊ नये, समोरासमोर आले तरी गोंधळ निर्माण होऊ नये, घोषणाबाजी होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। काल ज्या प्रकारे तयारीचा आढावा घेत असताना काही स्वयंसेवक, शिवसेना ठाकरे गटाचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना सुद्धा काही सूचना पक्षाच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे
दोन्ही गटाचे शिवसैनिक जरी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले तरी ते शांततेत अभिवादन करतील, त्या दृष्टिकोनातनं ही तयारी आहे, त्या दृष्टिकोनातनं हे नियोजन आहे. आणि आता दृश्यांमध्ये बघतोय की उद्धव ठाकरे आपल्या इतर नेत्यांशी बातचीत करतायत. कारण काल जर आपण बघितलं तर अनिल परब, अनिल देसाई हे सगळे, या सगळा जो गोंधळ झाला त्यावेळेस शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने इथे होते, कारण ते या तयारीचा आढावा काल रात्री घेत होते. आणि तेव्हाच दोन्ही गटांकडनं घोषणाबाजी झाली, धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यानंतर काहीसा गोंधळ झाला होता. पोलिसांना सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 2-2.5 तास लागले आणि त्यामुळेच अगदी चोख पोलीस बंदोबस्तात शिस्तीने आता हे सर्व शिवसैनिक अभिवादन करतायत. श्रद्धांजली बाळासाहेब ठाकरे यांना वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रज्ञा. वेदांत, काल मुख्यमंत्री येऊन दर्शन घेऊन गेल्यानंतर, अभिवादन केल्यानंतर हा सगळा प्रकार घडला. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्र्यांनी काही आपली भूमिका जाहीररित्या व्यक्त केली आहे का? मुख्यमंत्र्यांची काय भूमिका आहे? मुख्यमंत्र्यांनी थेट जरी भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांच्या नेत्यांकडनं ज्या प्रतिक्रिया मिळाल्या त्यांचं असं म्हणणं आहे की वाद होऊ नये. म्हणजे मागच्या वर्षी ज्या प्रकारे स्मृती दिनाच्या दिवशी आमने सामने दोन्ही गट किंवा कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते येऊ नये किंवा या सगळ्या स्मृतिदिनी वाद टाळता यावा यासाठी मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मुख्यमंत्र्यांचं नियोजन होतं की आदल्या दिवशी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आपण जावं, स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन, श्रद्धांजली व्हावी. आणि त्यानुसार काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच काही इतर नेते हे स्मृतीस्थळावर येऊन अभिवादन त्यांनी केलं. मात्र त्याच क्षणाला मी जसं आधी सांगितलं की उद्धव ठाकरे गटाचे जे इतर नेते होते ते या ठिकाणी पाहणी करत होते, तयारीचा आढावा घेत होते आणि त्यामुळे आमने सामने हे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आले आणि त्यामुळे घोषणाबाजी झाली, गोंधळ झाला. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री त्या ठिकाणाहून निघून गेले होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणची प्रतिक्रिया तात्काळ मिळू शकली नाही. मात्र नंतर काही नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यांचं असं म्हणणं होतं की वाद टाळण्यासाठी आमचं हे नियोजन होतं, मात्र घोषणाबाजी दोन्ही बाजूनी झाली आणि त्यानंतर गोंधळ उडाला, ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि हा तणाव दूर करण्यासाठी किंवा सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना शांत करण्यासाठी काहीसा वेळ गेला. त्यानंतर ठाकरे गटाकडनं सुद्धा काही प्रतिक्रिया आल्या होत्या की आम्ही पाहणी करत होतो, मात्र दुसऱ्या बाजूने घोषणाबाजी झाली आणि त्यामध्ये हा सगळा गोंधळ झाला. आता आपण बघतोय पुन्हा एकदा दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे आपल्या काही नेत्यांशी बातचीत करतायत. मी जसं आधी सांगितलं की प्रतिक्रिया नेमकी काय देतात कारच्या गोंधळानंतर हे पाहावं लागणार आहे. आणि श्रद्धांजली वाहिल्यानंतर हे सर्व नेते या स्मृतीस्थळाहून बाहेर येतील आणि माध्यमांना कदाचित प्रतिक्रिया देतील. प्रज्ञा. वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट जाणून घेत राहू. तर उद्धव ठाकरे हे सहकुटुंब स्मृतीस्थळावरती पोहोचलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी अभिवादन केले. सध्या इतर नेत्यांसोबत ते बातचीत करतायत. संजय राऊत इथे उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय. अरविंद सावंत आहेत, त्याच्यासोबतच चंद्रकांत खैरे यांची सुद्धा इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका छोट्या पुस्तिकेचं इकडे प्रकाशनही करण्यात आलं. सध्या काही शिवसैनिकांची उद्धव ठाकरे आपुलकीनं विचारपूस करतायत, त्यांची गाठभेट घेत आहेत. काल याच ठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला होता. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आणि शिंदे गटाचा निर्णय होता. त्या निमित्तानं ते तिथे पोहोचलेले होते. पण त्याचवेळी ठाकरे गटाचे काही नेते आणि कार्यकर्ते तिथल्या परिसराची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. हे दोन्ही गटातले नेते आमने सामने आल्यानंतर घोषणाबाजी झाली. शिंदे गटाचा असा आरोप आहे की ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यानंतर हा सगळा वाद वाढत गेला. पोलिसांनी काहीशी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. स्मृतीस्थळाच्या ठिकाणाहून सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं. पण शिवाजी पार्क इकडून बाहेर आल्यानंतर सुद्धा या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला. या पार्श्वभूमीवर सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त इकडे तैनात करण्यात आलेला आहे. आज सकाळपासूनच ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्मृतीस्थळावरती येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतायत, त्यांना आदरांजली वाहतायत. काल संध्याकाळी हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून अत्यंत तिखट अशा प्रतिक्रिया उमटल्या. जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी होता अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोणताही वाद होऊ नये यासाठीच आपण पूर्वसंध्येला दर्शनासाठी आणि आदरांजली वाहण्यासाठी जाण्याचं योजलेलं होतं, पण वाद झाला, गोंधळ झाला. हा प्रकार दुर्दैवी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर ठाकरे गटाच्या वतीनं सुद्धा तिखट प्रतिक्रिया या सगळ्या प्रकारानंतर उमटलेल्या आहेत.
गद्दारांना स्मृतीस्थळावरती येऊन अभिवादन करण्याचा काहीही अधिकार नाही अशी टीका ठाकरे गटाच्या वतीनं केली गेलेली आहे. काल सगळा प्रकार घडल्यानंतर सध्या शिवसेनेतल्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. या सगळ्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारे त्यावर भाष्य केलेलं नाही. त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिल्यानंतर, श्रद्धांजली वाहिल्यानंतर उद्धव ठाकरे काही बोलतात का, कालच्या प्रकारावर काही वक्तव्य करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अर्थात आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे. संजय राऊत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे, प्रतिक्रिया दिली आहे. पण उद्धव ठाकरे यांनी अद्यापही कोणतं भाष्य केलेलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे घडल्या प्रकाराबद्दल नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल. याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. सावकाश चाला रे, सावकाश चाला, टेबल हलतो. आज बाळासाहेब ठाकरेंचा 11वा स्मृतिदिन आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष स्थापन केला, नावारूपाला आणला. वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वेदांत, उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत का, बोलणार आहेत का? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण बघतो आताच इथे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर घेऊन अभिवादन केलं. संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आपण बघतोय. आणि आता उद्धव ठाकरे काही नेत्यांशी चर्चा करतात. शिवाय काल जे कार्यकर्ते या सगळ्या गोंधळादरम्यान होते त्यांच्याशी सुद्धा, काही पदाधिकारी होते त्यांच्याशी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी बातचीत केली. काल नेमकं काय झालं हे कदाचित त्यांनी समजून घेतलं असेल. आणि आजूबाजूला बघतो सर्व शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, खासदार, नेते, काही माजी नगरसेवक, मुंबईतील काही नेते या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर मी जसं आधीच सांगितलं की उद्धव ठाकरेंनी या सगळ्याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे कदाचित या स्मृतीस्थळावर बाहेर आल्यानंतर ते या सगळ्याबाबत प्रतिक्रिया देतील. मात्र सध्या तरी आपण बघतोय दृश्यांमध्ये सर्व नेत्यांसोबत ते चर्चा करतात, बातचीत करतात. आणि एका पुस्तिकेचं सुद्धा प्रकाशन आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी केलं. आणि त्यामुळे अभिवादन केल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीनं किंवा मग स्वतः उद्धव ठाकरे कालच्या सगळ्या गोंधळासंदर्भात प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा असेल. वेदांत, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.